अमृताचे डोही या यूट्यूबवरील माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये आपण पहिले 3 एपिसोड आद्य शंकराचार्यांवर बघितले. आता मी दुसरी वेगळी संतकथा चालू करते, त्यामुळे त्यासाठी हा एपिसोड 1 असेल. श्रीमन महागणाधिपतये नमः. समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं जगन्विहितपाणिं मंगलं मंगलानां. तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. बाळा, आता खांद्यावरनं उतरतेस का? त्यानं त्या छोटीला विचारलं. नाही बाबा, अजून घर कुठे आलंय आपलं, तिनं म्हटलं. अरे देवा माझ्या कर्मा, गेले कित्येक दिवस मुलीला समजावून सांगतोय की आता तुला थोडे दिवसांनी दुसरीकडे राहायला जायचंय म्हणून, पण त्याचा काही अर्थ तिला कळला असेल तर शपथ. पण मग दुसऱ्या क्षणी त्याला वाटून गेलं, अरे केवढीशी मुलगी आहे आपली, अवघी 4 वर्षांची चिमुरडे, नाही का? मी कितीही तिला जीव तोडून समजावलं तरी तिला कळणार आहे का त्याचा अर्थ? नाही, तिच्याशी असं बोलून काही काम होणार नाहीये. युक्तीनंच आता पुढचं काम करायला लागेल. म्हणून तो काही न बोलता झपाझप चालू लागला आणि त्याला ते अंगणातलं मोठं घर दिसलं. अंगणामध्ये जाताच त्यानं त्या छोटीला खाली उतरवलं आणि गूळ चुरमुरे असं खाऊ तिच्या समोर पुढे ठेवला आणि मग ते बाळ ते खाणं खाण्यात मग्न झालं. आता ती खाऊ खाण्यात मग्न आहे, तेवढ्यातच आपण सगळं काम उरकावं अशा रीतीनं तो झपाझपा पुढे गेला. दामाशेट्टी बाहेर झोपाळ्यावर बसलेले होते. त्यांच्या समोर तो नम्रतेनं उभा राहिला आणि म्हणाला, आपलं मागे ठरलंय त्याच्याप्रमाणे माझ्या मुलीला मी घेऊन आलोय, चालेल ना? हो, काही हरकत नाही. तुझ्या मुलीचा आम्ही सांभाळ करू व्यवस्थित. जा तू, नको काळजी करू. ते ऐकल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा नमस्कार करून तो मागे वळला आणि लांबनं त्याने दृष्टी टाकली तर त्याचं बाळ अजून खाऊच खात होतं. आता तिचं आपल्याकडे लक्ष नाहीये, एवढ्यातच बाहेर पडावं, कारण जर का तिनं मला जाताना बघितलं तर तिची बाळ मिठी सोडवता मला खूप नाकी नऊ येतील. आणि तो झपाझपा आवेगानं डोळ्यातले अश्रू पुसत बाहेर पडला. आपल्या काळजाचा तुकडा आज त्यानं बाहेर लोकांकडे ठेवलेला होता, पण त्याचा तरी काय इलाज होता? ती अवघी 2 वर्षाची असताना तिच्या आईचं निधन झालं आणि मग त्या आईविना मुलीला सांभाळायचं त्याला जड जाऊ लागलं. त्यामुळे मग त्यांनी दामाशेट्टींजवळ हा विषय काढला आणि त्यांनी तिला आपल्या घरी सांभाळण्याची तयारी दाखवली. आता त्याप्रमाणे तो निघून गेला. थोड्या वेळाने खाऊ संपला आणि ती मुलगी भानावर आली आणि कावऱ्या बावऱ्या नजरेनं सगळीकडे आपल्या बाबाला शोधू लागली, पण तिला काही कुठे तो दिसेना. तिनं ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली आणि आकांत केला, माझा बाबा कुठे? माझा बाबा कुठे? माझा बाबा कुठे? पण मग कसं कोण जाणे, थोड्या वेळानं तिची ती शांत झाली आणि निमूटपणे त्या घरामध्ये ती दाखल झाली. दामाशेट्टी म्हणजे नामदेव महाराजांचे वडील. नामदेव महाराजांच्या भरलेल्या घरात
ही छोटीशी मुलगी तिकडे येऊन दाखल झाली. अंगणामध्ये तिच्यासाठी एक झोपडं बांधण्यामध्ये आलं. कोण होती कोणी? हा, तर संत श्रेष्ठ जनाबाई. गंगाखेड गावी, गंगाखेड गावी झाली योगिनी वीराणी देवाची. जनाई नाम जिचे, जनाई नाम जिचे. विठ्ठल विठ्ठल सदाव देवानी. रामा 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 हरे हरे रामा रामा. राम रामा सीतापते रामा रामा. राम राम रघुत्तमा रामा रामा. जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी झाला. तिच्या वडिलांचं नाव दमा आणि आईचं नाव करुंड असं होतं. ती 2 वर्षाची असताना आईचं निधन झालं आणि आता वडिलांनी तिला इथे येऊन सोडून दिलं. आणि त्यानंतर काही महिन्यामध्येच तिच्या वडिलांचंही निधन झालं. जनी पूर्णपणे अनाथ आणि पोरकी झाली. अंगणामध्ये तिच्यासाठी झोपडं बांधलं होतं हे खरंय, पण ती आली ती दासी म्हणून नामदेव महाराजांच्या घरी आली. 24 तास काम 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 काम. कधी थकायला होत असेल, कधी दमायला होत असेल, कधी बरं नाहीसं होत असेल, पण त्या अख्ख्या झोपडीमध्ये ती एकटीच तिथे राहायची. नाही म्हणजे दासी होती, गरीब होती, हे सगळं मान्य आहे. पण मला सांगा, नात्यांची थोडी तरी श्रीमंती प्रत्येकाजवळ असते की नाही? हा, आई वडील एखादं भावंड असतं की नाही? कधी काही दुखलं खुपलं तर आई जवळ घेते मायेनं. वडील आपले सगळे हट्ट पुरवतात. भावांजवळ बहिणीजवळ मनातलं सगळं हितगुज सांगता येतं ना. पण ते सुद्धा सुख जनाच्या नशिबी नव्हतं. खरं म्हटलं तर एवढ्या सगळ्या कहाणी नंतर अशी एक कोणीतरी जना दासी म्हणून नामदेव महाराजांकडे वावरत होती असा उल्लेख सुद्धा येणं खरं म्हटलं तर कठीण होतं. पण आपली जना इथेच अत्यंत वेगळी ठरते. तिनं एके दिवशी निग्रहानं डोळे पुसले आणि आर्तपणे तिने विठोबाला साद घातली. तसेही नामदेव महाराजांचं सगळं घर विठ्ठल भक्तीनं भारलेलं होतं. त्यामुळे अगदी लहानपणापासून जनाच्या मनावर विठ्ठल भक्तीचे संस्कार झालेच होते. मग तिनं सगळी नाती एका विठ्ठलामध्ये बघायला सुरुवात केली. माता पिता बंधू भगिनी सगळं काही तिचा तो सर्वस्व झाला आणि आपलं सगळं आयुष्य तिनं त्याच्या चरणी समर्पित केलं. आई गेली बाप गेला, कोणी नाही रे मजला, मज सांभाळी विठ्ठला, असं आर्तपणे तिनं त्याला साद घातली. पण नाही म्हणाला या सगळ्यामध्ये जमेची बाजू एक होती, ती म्हणते, अहो मी दासी असले ना तरी कुणाची दासी आहे विचारा ना. मी दासी आहे ती नामदेव महाराजांची बर का. केवढा अभिमान तिला नामदेव महाराजांचा. खरं तर ते तिच्यापेक्षा वयानं 8 ते 10 वर्षांनी लहान होते.
जनानंच त्यांना अंगाखांद्यावर खेळवलं हे जरी खरं असलं तरी आध्यात्मिक दृष्टीनं तिनं त्यांना आपलं गुरु मानलेलं होतं. नामदेव महाराज वाळवंटावर कीर्तन करायला जायचे तेव्हा वेळ मिळेल तेव्हा जनाबाई तिथे धावत जायच्या. थोडा वेळ का होईना पण विठ्ठल कीर्तनामध्ये त्या मग्न होऊन जायच्या. नामदेव महाराजांनी तिला जय जय रामकृष्ण हरी हा नाम मंत्र दिला आणि तो तिच्या चिंतनामध्ये घट्ट जाऊन बसला. तिनं अशी कुरकुर नाही केली बरं का, की हो मला मिळालंय नाममंत्र पण मला वेळ कुठे असतो, नाही का? 24 तास माझी कामं चालू असतात, मी कुठे ते नामस्मरण करत बसू? नाही. तिनं त्याच्यावर तोडगा काढला, तो म्हणजे दळिता कांडिता तुझ गाईन अनंता. असा निष्काम कर्माचा, कर्माला जोड तिनं परमेश्वर भक्तीची, परमेश्वर नामस्मरणाची जोड दिली आणि तिचे अव्याहतपणे एकीकडे तिचं काम आणि एकीकडे मनातनं चिंतन सुरू झालं. या अशा खोलवर संस्कार केलेल्या विठ्ठल भक्तीनं तिच्यातली कवयित्री ही हळूहळू उमलू लागली आणि अनेक उत्कृष्ट अभंग रचना तिच्या हातून निर्मिल्या गेल्या. जरी ती नामदेव महाराजांची दासी असली आणि प्रत्येक अभंगावर जरी ती लिहित असली की म्हणे नामदेवाची दासी जनी, तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण की तिचे अभंग हे तिचे स्वतःची अभिव्यक्ती होती. असं करता करता त्या नामभक्तीनं अनेक सुंदर अभंग तिच्या हातून निर्मिले गेले. त्यातलाच एक अतिशय सुंदर अभंग आपण इथे आता जरा बघूया. गंगा गेली सिंधू पाशी त्याने अव्हेरिले तिसी. गंगा गेली सिंधू पाशी त्याने अव्हेरिले तिसी, ते सांगावे कोणाला ऐसे बोलेगा विठ्ठला. जळ कोपे जळचरा माता अव्हेरी लेकुरा, जनी म्हणे शरण आले अव्हेरिता ब्रीद गेले. आहा, किती सुरेख रचना तिच्या हातून घडलेली आहे. मला काय वाटतं ना की आपलं सगळ्यांचं जीवन म्हणजे सुंदर सुंदर नात्यांनी विणलेला एक छानपैकी गालिचा असतो, नाही का? अनेक नाती आपल्या आयुष्यामध्ये रंग भरत असतात. कधी काळाप्रमाणे परिस्थितीप्रमाणे काही रंग विरून जातात पण नवीन रंग सुद्धा त्याच्यामध्ये येऊन मिसळतात. पण काहीही झालं, नात्यांची जरी तोडमोड झाली तरी सुद्धा प्रत्येकाला हा एक विश्वास असतो की काही जी मूळ नाती आहेत ना ती मात्र कधीही तुटणार नाहीत आणि त्या एका विश्वासावर आपलं आयुष्य तरून जातं. आपल्याला खात्री असते काय वाटेल ते होऊ दे पण ही माणसं माझ्या बरोबर आहेत. जसं की आई वडील, पती पत्नी, मुलं. अगदी त्याच नात्यांचा आधार घेऊन जना इथे सांगते, गंगा गेली सिंधूपाशी. नदी मोठ्या आतुरतेनं सागरामध्ये मिलन होण्यासाठी धावत सुटली आणि अशा वेळी जर सागरानं तिला अडवलं तर तिनं काय करावं? माता अव्हेरी लेकुरा. माता आणि तिच्या लेकाचं केवढं सुंदर हृदयस्पर्शी नातं. पण तिनं जर आपल्या बाळाला दूर लोटलं तर कसं होणार? असं म्हणत म्हणत ती स्वतःकडे बोट दाखवते आणि म्हणते, मी तुला शरण आली. देवा, मी अनाथ आहे, मी गरीब आहे, मला तुझ्या वाचून कोणीही नाहीये. मी संपूर्णपणे तुझ्या पायावर डोकं ठेवून तुला समर्पित झाली आहे. जनी म्हणे शरण आले अव्हेरिता ब्रीद गेले. हे वाक्य ऐकलं तुम्ही शेवटचं? अव्हेरिता ब्रीद गेले. किती चातुर्यानं
तिनं प्रत्यक्ष देवाला सुद्धा शब्दांच्या कैदेत पकडलाय बघा. ती म्हणते की मी शरण आले आणि तू जर मला अव्हेरलंस तर माझी काही फजिती होणार नाही रे. हा, लोक मला नाही हसणार, पण तुझं काय याचा तू विचार कर. अरे तुझं म्हणजे तू केवढी ब्रीद आणि केवढी विशेषणं तुझ्या पाठीमागे असतात. कनवाळू, दयाळू, कृपाळू असा तू परमेश्वर ना. मग मला जर तू अव्हेरलंस तर मग तुझ्या कीर्तीला कलंक नाही का लागणार याचा तू विचार कर आणि ठरव की मला अव्हेरायचं की मला जवळ घ्यायचं. अशा एक एक सुंदर रचना तिच्याकडनं पार पडत होत्या. तिचं प्रेमच एवढं विलक्षण होतं ना देवावर, की म्हणजे भक्तांना मदत करण्यासाठी देव अधूनमधून जातो, धावतो हे सगळ्यांना माहिती आहे. पण जनीची गोष्टच वेगळी. जनीनं मी दमले रे बाबा असं म्हणावं की धावत परमेश्वरानं तिच्या मदतीला यावं. जनीनं म्हणावं, अरे केर लादी करून, भांडी घासून, कपडे धुवून मी दमले रे बाबा, की असाल तसा विठ्ठल देवानं तिच्या मदतीला यावं. हे असं विलक्षण प्रेम होतं की तिनं परमेश्वराला आपल्या निर्मळ भक्तीमध्ये कैद करून ठेवलेलं होतं. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं की जनाबाई तुमची श्रेष्ठता अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत वेगळी आहे, जी तुमची तुम्हालाच नाही कळली. अहो म्हणून तर बरं का तिच्या निर्मळ भक्तीचा दबदबा एवढा काही वाढू लागला की रुक्मिणी मातेला असुरक्षित वाटलं की काय. हा, अशी शंका मनात येऊन त्या कल्पनेनं बरं का त्या कल्पनेनं लोकसाहित्यामध्ये पूर्वीच्या स्त्रियांनी अनेक ओव्या रचलेल्या आहेत बरं का. त्यातल्याच काही 2 ओव्या बघूया आपण. त्या म्हणतात, रुक्मिण जेऊ वाढे गोड दुधामध्ये केळ. हा, आपल्या पतिराजांना विठ्ठल देवांना शिकरणटी जेवायला वाटते. रुक्मिण जेऊ वाढे गोड दुधामध्ये केळ. देवाला आवडतं पण जनाबाईंचं ताक शिळ. हा, रुक्मिण जेऊ वाढे पोळी ठेवती काढून. अगदी गरमागरम पोळी जेवायला वाढतीये, खावं की नाही व्यवस्थित, बायकोचं कौतुक करावं नाही. रुक्मिण जेऊ वाढे पोळी ठेवती काढून. काय म्हणतात, देग वाढून जनाला सावळे रखुमाई. मग आता रुक्मिणी माता तरी काय करणार हो, किती ऐकून घेणार. फणफणली आणि गेली दुसरीकडे. रुसली रुक्मिण गेली दिंडीर वनाला. प्रीतीचा पांडुरंग साध घालतोय तिला. बर का, रुसली रुक्मिण अवघ्या पंढरीत नाही. विठ्ठल देव बोले हिच्या रागाला करू काही. तर अशा मिस्किनपणे काही ओव्या याच्यावर रचल्या गेल्या आहेत. आता अशा दृष्टीने जर क्षणभर विचार केला की रुक्मिणी मातेला खरंच असुरक्षित का वाटलं असेल, तर त्याला कारण होतं जनाबाई, तुमचं जे आर्जव होतं भक्तीमध्ये, तुमचं जे निर्मळ प्रेम होतं, त्याची किंमत कशानेच करता येणार नाही. विठोबा राया भुलले ते तुमच्या निष्कपट प्रेमाला. तुम्ही कधीही बर का तुमच्या अभंगातनं तुम्ही कधीही आपल्या दुःखांचं भांडवल त्यांच्या समोर केलं नाही ना. कधी कुठल्या भौतिक सुखांची, मला हे हवं, मला ते हवं, अशा मागण्या देवाकडे तुम्ही कधी चुकूनही केल्या नाहीत. आता बऱ्याच त्यांच्या अभंगांमध्ये असा उल्लेख येतो की देव त्यांच्या मदतीला येत असतो. म्हणजे तिनं केर काढायला घेतला की देव आले मदतीला, असे बरेच उल्लेख आपल्याला बघायला मिळतात. आता
काही काही लोकांना ही गोष्ट खटकते बरं का. त्यांचा असा आक्षेप असतो की असा कुठे देव प्रत्यक्षात कुणाच्या मदतीला जातो का? हम्म. तार्किक दृष्टीच्या पट्टीवर, तलवारीवर जर हा प्रश्न उभा केला तर हा प्रश्न बरोबर आहे. नाहीच येत हो, नाहीच येत. पण पण असं नसतं. नुसते शब्द काय सांगतात त्याचे वरवरचे अर्थ घेऊन आपण निष्कर्ष नसतो काढायचा. जेव्हा जना म्हणते की माझ्या मदतीला देव येतो, तेव्हा त्या पाठीमागचं तिचं कारुण्य, तिची व्याकुलता, तिचा एकटेपणा हा जर मला जाणवत नसेल तर ते केवळ शब्द ठरतात आणि मग आपण तिच्या मदतीला देव येतो ही कल्पना आपण उडवून लावतो. पण ज्या क्षणी मला तिची व्याकुलता मला समजेल, माझेही डोळे त्या संवेदनानं भरून येतील, तेव्हा मी जनाबाईंच्या स्तरावर जाऊन तिच्या मनातली सगळी खळबळ, तिची व्यथा मी जेव्हा जाणून घेईन, तेव्हा मला त्या अभंगाचा अर्थ खराखुरा समजू लागेल आणि मग मला कळेल की ते एकटं अनाथ बाळ दिवसभर राबतंय. एकीकडे नामस्मरण चालू आहे. त्या नामस्मरणानं तिचं ओझं, कामाचं ओझं हलकं होत आहे आणि जर त्या भाबड्या जीवाला असं जर वाटत असेल की देव आपल्या प्रत्यक्ष मदतीला येतो, तर तिच्या संवेदनांची, तिच्या भावनांची चेष्टा करण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण तिची व्यथा जाणून घ्यायला माझं मन तेवढं विशाल हवं, तेवढं व्यापक हवं, नाही का? आणि म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की हो जनाबाई, हो तुमच्या मदतीला देव आला धावून, आला. खरंय. अहो तुमच्या नाही मदतीला धावून येणार तर काय तो आमच्या मदतीला धावून येणार आहे. तुमच्या भक्तीमध्ये ते एवढं सामर्थ्य होतं, एवढा सच्चा प्रामाणिकपणा होता की देवाला तुमच्यासाठी धाव घेऊन यावंच लागलं. अशा या आपल्या संतश्रेष्ठ जनाबाई. आता पुढची कथा मी पुढच्या एपिसोडमध्ये सुरू करीन. तोपर्यंत मी इथे थांबते. तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. पण अर्थात तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशी माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.